किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर हिला काहीतरी वैधव्यच येणार आहे पुढे जाऊन, तर असं बिलकुल नाही आहे. साप समजून भुई धोपटण्याचा हा प्रकार आहे. ज्योतिष मानणारा जो माणूस आहे त्यांनी अध्यात्मही मानलंच पाहिजे का? तर मग जे ठरलंय ते जर होणारच आहे तर मग ज्योतिषशास्त्र आपण नेमकं कशासाठी वापरायचं? तुमचं नास्तिकतेमध्ये परत रूपांतर होणार की मी एवढ्या शांत्या केल्या तरी काहीही फरक पडला नाही. हे जे कुठेतरी विधान येतं ना आपलं, ते त्या डॉक्टरचा दोष असतो, पेशंटचा नसतो. मंगळदोष, ग्रहशांती, कर्मकांड याविषयी आपल्या मनात बऱ्याच भ्रामक समजुती असतात किंवा त्या घडवल्या गेलेल्या असतात. तर आजच्या सदरामध्ये आपण या सगळ्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत. नमस्कार, उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग या सदरात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर बाकीचे प्रश्न विचारण्याआधी मी पर्सनल एक प्रश्न विचारते. इंस्टाग्रामवरती आम्ही प्रचंड रील्स स्क्रोल करत असतो, नवीन पिढी जी आहे ती, आणि खूप रील्स येतात ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड, आणि इतके सगळ्यांचे वेगवेगळे उपाय असतात, वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात, हे करा ते करा. तर मग खूप कन्फ्युजन होतं कुणाचं खरं मानायचं किंवा कुणाचं बरोबर आहे कुणाचं चुकीचं. तर ही जी काही एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? आता संभ्रमावस्था का निर्माण होते याचं कारण म्हणजे शास्त्राचं प्रॉपर ज्ञान नसल्यामुळे किंवा ऑथेंटिक ग्रंथांचं वाचन नसल्यामुळे ही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आणि मनुष्य रचित काही गोष्टी सांगितल्यामुळे, उदाहरण मी तुम्हाला देतो की बऱ्याचदा असं होतं की लग्न जेव्हा ठरायच्या वेळेला स्थळं बघत असतात मुलं मुली, त्यावेळेला विशेषतः मंगळ दोष असेल तर अशा मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरायला खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे असे पालक आमच्याकडे येतात की हा मंगळ आहे हिला किंवा ह्याला, त्याच्यामुळे लग्न ठरत नाही आहे का? तर काय होतं, बऱ्याचदा मंगळ असणं ही एक वाईटच समजलं जातं आपल्याकडे. तसं नाही आहे. वास्तविक मंगळ विशिष्ट ती जी स्थानं असतात की जिथे मंगळ असल्यावर त्या जातकाला मंगळ आहे असं म्हटलं जातं. वास्तविक कुंडलीत मंगळ असतोच कुठल्या ना कुठल्या स्थानामध्ये, पण 1, 4, 7, 8, 12 स्थानात जर मंगळ असेल तर त्याला मांगलिक पत्रिका असं म्हटलं जातं. अशी जी व्यक्ती असते ती ओव्हरऑलच कर्तबगार असते. काहींच्या बाबतीत असंही दिसतं की थोडीशी कामवासना अशांची जास्त असते ज्यांना मंगळ असतो पत्रिकेमध्ये. तर त्यामुळे ह्याचं रूपांतर जे झालेलं आहे ते मिसइंटरप्रिटेशन नको. मंगळ आहे ना, याला मग काहीतरी संसारामध्ये अशुभच होणार आहे पुढे जाऊन, किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर हिला काहीतरी वैधव्यच येणार आहे पुढे जाऊन, तर असं बिलकुल नाही आहे. साप समजून भुई धोपटण्याचा हा प्रकार आहे. प्रॉपर मंगळाच्या पत्रिकेला जर समोरच्या पार्टनरची पत्रिका व्यवस्थित जर जुळत असेल तर अतिशय सुंदर आणि सुखी वैवाहिक जीवन अनेक मांगलिक व्यक्तींची सुद्धा झालेली आहेत. त्यामुळे हा एक गैरसमज आहे. दुसरा महत्त्वाचा गैरसमज जो आपल्याकडे आहे तो म्हणजे मूळ नक्षत्राची जर मुलगी किंवा मुलगा असेल, एस्पेशली मुलगी, तर तिचं लग्न ठरायला प्रचंड प्रॉब्लेम येतो. कारण आपल्याकडे ती जी म्हण आहे ना ती सरसकट लावली जाते याला की ही मुळावर आलेली आहे. वास्तविक असं नाही. आज मला विचार करा त्या मुलीचं मॉरल किती डाऊन होत असेल या सगळ्यामुळे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर जन्म म्हणजे वाईट असं नाही आहे. त्याची विशिष्ट शांती दिलेली आहे आपल्या ग्रंथांमध्ये. ती जर गोप्रसव नावाची शांत जर ती मूळ नक्षत्राची केली असेल तर हा मूळ नक्षत्राचा दोष नष्ट होत असतो. त्यामुळे अशा मूळ नक्षत्राच्या मुलींना नकार देणं, किंवा आश्लेषा नक्षत्र असेल एखाद्या मुलीचं तर त्या मुलीचं लग्न ठरायला ज्येष्ठा नक्षत्र खूप प्रॉब्लेम येतात. तर समाजामध्ये ह्या ज्या काही भ्रामक समजुती आहेत ना, या जाणकाराकडनं पहिलं समजून घेतल्या पाहिजेत. नाहीतर आपल्याच हाताने आपण कुठेतरी आपल्या पाल्याचं नुकसान करत असतो. आणि आत्ता तुम्ही म्हणालात की मुलीकडच्या पत्रिकेत मंगळ आहे किंवा मुलाकडच्या पत्रिकेत मंगळ आहे, तर आपल्याला असं बऱ्याच वेळेला दिसतं की मुलाकडे एखाद्या पत्रिकेत जर दोष असेल तर मुलीकडचे म्हणतात नाही आम्ही आमच्या ज्योतिषाला दाखवतो, किंवा मुलाकडचे म्हणतात की आम्ही आमच्या ज्योतिषाला दाखवतो. तर नक्की मग ह्यातलं कोण खरं कोण खोटं, खरा ज्योतिष कुठला, हे कसं ओळखायचं? काय झालं आहे, आपल्याकडे ज्योतिषशास्त्रासाठी मेडिकली एक डिग्री आपण बघतो, BA MS आहे, MBBS आहे का MD आहे का BHMS आहे. तर म्हणजे त्या क्षेत्रात त्या व्यक्तीने काय कर्तृत्व गाजवलेलं आहे किंवा काय परीक्षा दिलेल्या आहे त्याच्यासाठी एक काहीतरी डिग्री आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये दुर्दैवाने अजून तशी ऑथेंटिक गव्हर्नमेंटची डिग्री ज्याला आपण म्हणतो तरी काही युनिव्हर्सिट्या, जसं कवी कालिदास विद्यापीठ जे आहे नागपूरचं, तिथे काही ठिकाणी असा सिलेबस चालू आहे.
पण काय होतंय, सध्या पोस्टल कोर्स करून सुद्धा अनेक ज्योतिषांनी आपलं दुकान थाटलेलं आपण बघतो की 4-6 महिने सुद्धा अभ्यास करायचा नाही. प्राचीन ग्रंथ मी मगाशीच म्हटलं पूर्ण संस्कृतमध्ये आहे ते, त्याचं वाचन न करता लोकल भाषेतले काहीतरी ग्रंथ वाचायचे आणि त्यानुसार डायरेक्ट समोरच्याच्या आयुष्याचं नुकसान करायला लागायचं. हे खूप घातक गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा सजग राहणं आवश्यक की आपण पत्रिका ज्यांना दाखवतोय त्यांनी खरंच त्याचा अभ्यास केलेला आहे का. आणि मी मगाशी सांगितलं की हे ज्योतिष त्रिस्कंधात्मक आहे, सिद्धांताचा अभ्यास पाहिजे, संहिता आणि होरा. सध्या काय होतं, फक्त पत्रिका रीडिंग म्हणजेच ज्योतिष असं आपल्याकडे एक समाजात रूढ झालं आहे. पण ज्योतिषाला ग्रहांच्या वेधाचं ज्ञान पाहिजे. त्याचबरोबर अमुक एक ग्रह अमुक एक नक्षत्रात असताना तो आकाशात कुठे दिसेल, चंद्राचा उदय किती वाजता होणार आहे, आज हे जे बेसिक गोष्टी आहेत ना त्याचं ज्ञानसुद्धा पाहिजे. आणि त्यानंतर हे सगळं मिळून जे एक ताट वाढलं जातं त्याला ज्योतिष म्हणतात. त्यामुळे तुम्ही एक कुठल्या तरी ज्योतिषाला पत्रिका दाखवणार, मग तो काहीतरी उपाय सांगणार, मग ते आपण करणार आणि त्यातून जर तुमचं काम झालं नाही तर नास्तिकता अजून वृद्धिंगत होणार. अशा दुष्टचक्रात आपण कुठेतरी अडकतो. त्यामुळे जाणकार ज्योतिषी पहिला शोधून काढावा आणि मग त्याला पत्रिका दाखवावी. खरा ज्योतिषी कसा ओळखावा रादर याच्यावर आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र एपिसोडसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला, की नक्की खरा ज्योतिषाची लक्षणं काय आहेत, ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. आणि आत्ता तुम्ही बोलताना म्हणालात की जर ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष जर चुकीचा असेल तर नास्तिकतेकडे आपला कल जातो. तर मग नास्तिक किंवा आस्तिक असणं किंवा अध्यात्माची जाण असणं त्या माणसाला, ह्या सगळ्याचा ज्योतिषशास्त्राशी काही संबंध आहे का? किंवा ज्योतिष मानणारा जो माणूस आहे त्यांनी अध्यात्मही मानलंच पाहिजे का? ज्योतिष मुळात मी सांगितलं हे स्वतंत्र शास्त्र नाही आहे, हे वेदातलं शास्त्र आहे. त्यामुळे तुम्ही जर ज्योतिष मानत असाल तर इनडायरेक्टली तुम्ही परमेश्वराला मान्य करताय, हा त्यातून अर्थ होतो. कारण जेव्हा मी ग्रहांचं अस्तित्व मानतोय किंवा ग्रहांचा परिणाम कुठेतरी माझ्या आयुष्यावर होतोय असं मानतोय, तुम्ही बघा कितीही नास्तिक माणूस असला ना तरी लग्नाच्या वेळेला मात्र पत्रिका गुपचूप का होईना तो दाखवतो. आमच्याकडं असे असंख्य नास्तिक आलेले आहेत की त्यांचा विश्वास ह्याच्यावर नाही आहे, पण स्वतःच्या मुलाचं लग्नाची किंवा मुलीची वेळ आली तर ही पत्रिका थोडी जमते का. मी सांगतो त्यांना की अहो थोडी जमते असं काही नसतं याच्यामध्ये, एक तर जमते किंवा नाही जमत ह्यापैकीच काहीतरी उत्तर असतं. पण कुठेतरी आपण म्हणतो नाही की एक मानसिक माणसाला आधार पाहिजे असतो. आणि ज्योतिषशास्त्र हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे गायडिंग सायन्स आहे. इथे कुठेही सुपरस्टिशन नाही आहे, ते तुम्हाला पुरुषार्थ करायला भाग पाडतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्योतिषशास्त्रावर तुम्ही अवलंबून राहिलात की तुमची प्रगतीच खुंटणार आहे डायरेक्ट. तसं नाही आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागील जन्माचं फळ काय भोगायचं आहे त्याचा अंदाज देणारं शास्त्र. म्हणजे आपण जेवणामध्ये मिठाचा कसा वापर करतो, मीठ म्हणजे भाजी इतकं मीठ घेत नाही, तर त्याचा जेवढा वापर आहे तेवढा जरूर ज्योतिषशास्त्राचा आपण करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ करिअर काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे मुलं किंवा पालक येतात. नक्की याला लाईन कुठली द्यायची आहे. बऱ्याचदा कसं असतं, एक 10वी जेव्हा मुलं होतात ना तेव्हा एक काहीतरी डोक्यात ठेवलेलं असतं किंवा माझा मित्र जिकडे जाणार आहे त्याच कॉलेजला मी त्याच लाईनला ॲडमिशन घेणार. पण नक्की तुझा उत्कर्ष कशात आहे. बऱ्याचदा असं होतं की त्याची लाईन वेगळी असते, तो जातो वेगळ्या लाईनमध्ये. म्हणजे आपण बघतो बऱ्याचदा अगदी MD मेडिसिन डॉक्टर असतो पण प्रॅक्टिस तितकी चालत नसते, किंवा LLM असतात वकील पण प्रॅक्टिस चालत नाही. त्याचं कारण काय, अर्थार्जनाची लाईन वेगळीच असते पत्रिकेतनं, पण शिकलेली लाईन कुठेतरी एज्युकेशनची वेगळी झालेली असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे एक जण आले होते पूर्वी, तर त्यांचं एक वेगळी बिझनेस होता, पण आम्ही त्यांना सांगितलं आईस्क्रीमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल. आणि त्यांनी तसं नंतर चालू केलं आणि त्यांना अतिशय म्हणजे त्या पहिल्या धंद्यापेक्षा सुद्धा जास्त इन्कम त्यांना ह्या धंद्यातनं आलं. तर पत्रिका एक्झॅक्टली तुमच्या ज्या लाईन्स आहेत करिअरच्या ते पण सांगत असते. त्यामुळे अध्यात्म जे आहे थोडक्यात त्याचा परिणाम तुम्ही जर मानत असाल तर तसंच ज्योतिषशास्त्रसुद्धा एक सकारात्मक दृष्टीने ह्याच्याकडे तुम्ही बघायला पाहिजे की ही अंधश्रद्धा नाही आहे. जर हजारो लाखो वर्ष जर हे चालत आलेलं आहे आणि मोठमोठे राजे लोकंसुद्धा जर पूर्वीच्या काळी याचा सल्ला घेत होते, नवरत्न दरबार असायचा पूर्वी, त्याच्यामध्ये ज्योतिषांना अग्रगण्य स्थान होतं. तर जिथे एवढी मोठी मोठी लोकंसुद्धा या शास्त्राचा गायडन्स म्हणून उपयोग करतात, त्यामुळे नास्तिकता ह्याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. ज्योतिषशास्त्रानुसार करिअर निवडणं आणि आपल्या आवडीनिवडीनुसार करिअर निवडणं
ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत का आवड निवड आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा एकमेकांशी कोरिलेटेड आहे? तर बऱ्याचदा मी म्हटलं तसं की आपल्याला जे वाटतं ते पुढे जाऊन मला फायदेशीर राहीलच असं सांगता येत नाही. म्हणजे एखादं शिक्षण मी जर उदाहरणार्थ हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला पण त्यानंतर मला त्याच्यामध्ये गती आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमचं अख्खं अर्थार्जन जे आहे तुमच्या डिग्रीवर अवलंबून आहे. तुम्ही जे शिक्षण घेताय तेच जर चुकीच्या लाईनचं घेतलं असेल तर पुढे जाऊन असंख्य लोकांना प्रॉब्लेम आलेत. म्हणजे ऐन तारुण्यामध्ये तुमची एक अशी अवस्था असते की पुढे लग्न किंवा पुढचा सगळा संसार बाकी असतो पण अर्थार्जन नसतं, नोकरी नसते, धड बिझनेस करत असतो तर बिझनेस चालत नाही. हे का होतं तर कुठेतरी लाईनमध्ये प्रॉब्लेम असतो. बरोबर. पण मग आता आपण असंही म्हणतो की जे काही आहे ते पत्रिकेमध्ये ऑलरेडी ठरलेलं आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. मग हे सगळं करण्याचा मोटिव्ह काय आहे की बाबा मी करिअर काउन्सिलिंगसाठी आधी ज्योतिषशास्त्र बघितलं, लग्नासाठी आधी पत्रिका बघितली, तर मग जे ठरलं आहे ते जर होणारच आहे तर मग ज्योतिषशास्त्र आपण नेमकं कशासाठी वापरायचं? ज्योतिषशास्त्र जे आहे ना, मी मगाशी सांगितलं की तुम्हाला पुढच्या ज्या होणाऱ्या घटना आहेत त्याची चाहूल जी आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याच्या आयुष्यात एखादी मोठी ट्रॅजेडी होणार असेल तर तो मेंटली आधी प्रिपेअर राहतो आणि ते टाळण्यासाठीचा जो पुरुषार्थ आहे तो करायला उद्युक्त होतो. म्हणजे प्रारब्धात सुद्धा 3 प्रकार आहेत: तीव्र प्रारब्ध, मंद प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध. म्हणजे जे मंद प्रारब्ध असतं ते काही किरकोळ उपायांनी किंवा तुमच्या प्रयत्नांनी सुद्धा नाहीसं होतं. तीव्र प्रारब्ध जे आहे त्याला महत् प्रयास लागतात, जेव्हा कुठेतरी ते तुम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकता. पण तीव्र प्रारब्ध जे असतं ते काही टळत नाही, म्हणजे ती गोष्ट त्यावेळेला भोगायलाच लागते. तर ज्योतिषशास्त्र काय करतं, कोणतीही घटना जेव्हा आयुष्यात एखाद्याच्या घडते तेव्हा त्याला 3 पॅरामीटर्स लागतात: देश, काल आणि निमित्त. म्हणजे देश म्हणजे काय, एखादी घटना कुठे घडणार, काळ म्हणजे कधी घडणार, आणि निमित्त म्हणजे का. तर याच्यामध्ये देशाचं आपण बाजूला ठेवूयात, कुठे घटना घडणार हे आपल्याला नंतर कळतंच. यातले जे 2 पॅरामीटर्स आहेत, देश, काल आणि निमित्त, ह्याचं उत्तर शोधण्याचं काम जे आहे हे ज्योतिषशास्त्र करत असतं. की माझ्या अमुक एक जीवनामध्ये मी ह्या पॅरामीटरमध्ये किंवा ह्यामध्ये मी दुःखी का. आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते मिळत नाही शेवटपर्यंत, की अमुक एक माझ्या आयुष्याची जी साईड आहे ती ही अशी का, इथे मी दुःखी का. तर ह्याचं उत्तर जे आहे ते ज्योतिषशास्त्र शोधतात. त्याची सगळी लिंक जी आहे ही पूर्वकर्माशी निगडीत असते. त्यामुळे ते शोधण्याचं काम सर्वप्रथम हे ज्योतिषशास्त्र करत असतं. आणि आता मी हे सगळं केलं, मी पत्रिका बघितली किंवा मी लग्नाआधी सगळ्या पत्रिका बघितल्या, असं बऱ्याच जणांचं आपल्याला बघायला मिळतं की पत्रिका बघून सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार सगळी शांती वगैरे करून सुद्धा लग्न मोडतात. किंवा इन जनरलच आत्ताच्या काळात आपण बघतो की डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मग ज्योतिषशास्त्र या सगळ्याकडे कसं बघतं? आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पत्रिकेत दोष आहे उदाहरणार्थ एखाद्याच्या, तो तुम्ही दूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करताय. सर्वप्रथम जो प्रयत्न करताय तो शास्त्रसंमत आहे का, त्याला काही ऑथेंटिक आधार आहे का. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी अर्कविवाह नावाचा विधी जो असतो तो करायला सांगतात अनमॅरिड पुरुषाला. म्हणजे काहींच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये जसं मुलींच्या पत्रिकेत वैधव्य योग असतो तसं काही मुलांच्या पत्रिकेत विदुरत्वाचे योग असतील, तर अर्कविवाह नावाचा विधी करायला सांगितला जातो. वास्तविक तो पहिल्या लग्नाच्या आधी करायचंच नाही आहे, पण आपण काही गोष्टी अशा करून बसतो की ज्याचा काही उपयोगच होणार नाही आहे. म्हणजे पोट दुखत असतं आणि डोकेदुखीची गोळी घेतली जाते आणि आपण म्हणत असतो की मी औषध घेतलेलं आहे पण परिणाम का झाला नाही. तर कोणत्याही गोष्टीला जसं तुम्ही विज्ञानामध्ये पॅरासिटामॉल घेतल्यावरती ताप उतरायलाच पाहिजे, तसं ज्योतिषशास्त्र हे कर्मकांडाशी निगडीत आहे. ही सगळी जी शास्त्रे ती हातात हात घालून चालतात. म्हणजे मंत्रशास्त्र, ज्योतिष असेल, आयुर्वेद असेल, वास्तुशास्त्र असेल, कर्मकांड, पूजापाठ हे सगळे हातात हात घालून चालत असतात. धर्मशास्त्र असेल, त्यामुळे सगळ्याचं सम्यक अध्ययन जोवर एखाद्या व्यक्तीचं नाही आहे तर तुम्हाला तो काहीतरी उपाय सांगणार, तो तुम्ही करणार. मग तुम्ही मगाशी मी म्हटलं तसं की तुमचं नास्तिकतेमध्ये परत रूपांतर होणार की मी एवढ्या शांत्या केल्या तरी काहीही फरक पडला नाही. हे जे कुठेतरी विधान येतं ना आपलं, ते त्या डॉक्टरचा दोष असतो, पेशंटचा नसतो. आणि हे कर्मकांड नेमकं काय प्रकरण, म्हणजे कर्मकांड म्हणजे काय? कर्मकांड म्हणजे काय असतं, उदाहरणार्थ एखाद्या अमावस्येला एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला
अमावस्येला आपल्या सगळ्यांनाच माहिती की चंद्र जो असतो तो दिसत नाही आकाशामध्ये, कारण सूर्याच्या इतका क्लोज असतो तो की सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही. तर चंद्राचा परिणाम जो मनावर होत असतो व्यक्तीच्या, तर त्या मनुष्याच्या पत्रिकेत तो चंद्र अस्तंगत असतो अमावस्येला. त्यामुळे त्याचा परिणाम कुठेतरी मेंटल फ्लक्च्युएशन्स ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग पॉवर नसणं, डिप्रेशन सतत येणं इत्यादी अनेक गोष्टीमध्ये दिसून येतो. अगदी हा ह्या स्वरूपात दिसला नाही तर दुसरीकडे कुठेतरी दिसेल. अनेक असेही लोक आम्हाला भेटलेत, अमावस्येचा जन्म आहे पण एकदम फिट आहेत, पण दुसरीकडे कुठेतरी चंद्राचं कारकत्व अनेक ठिकाणी पॅरामीटर्स आहेत त्याचे, तर तिथे कुठेतरी न्यून राहतं. तर जिथे न्यूनता आहे तिथे कर्मकांडाने त्याच्यामध्ये भर घालायला सांगितले. उदाहरणार्थ आपल्या शरीरात कॅल्शियमची डेफिशियन्सी झाली, डॉक्टर काय सांगतात, कॅल्शियमच्या टॅबलेट्स खावा. किंवा B12 डेफिशियन्सी असेल तर 12 इंजेक्शनचा कोर्स B12चा करायला लागतो आपल्याला. तर तशीच योजना ह्या शास्त्रामध्ये, मंत्रशास्त्रामध्ये दिलेली आहे की एखादी गोष्ट कुठेतरी जर न्यून पडती आहे माझ्यामध्ये, तर ती भर कशाने घालू शकतो आपण, तर दॅट इज द साऊंड फ्रिक्वेन्सी. साऊंड एनर्जी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. मी माझ्या व्याख्यानांमध्ये एक उदाहरण देत असतो की प्रत्येक अक्षर जे आहे ना आपल्या वर्णमालेतलं, तोच एक मंत्र आहे. म्हणजे असं कुठलंही अक्षर नाही आहे की जो मंत्र नाही आहे, आणि अशी कुठलीही औषधी नाही आहे, म्हणजे अशी वनस्पती नाही आहे की जी औषध नाही आहे. याचं सिंपल उदाहरण म्हणजे एक लहान मुलं असतात 2-1 वर्षाची, त्यांना जेव्हा युरिन पास होत नाही तेव्हा आई एक विशिष्ट अक्षराचा उच्चार करते, ते म्हणजे श अक्षर असतं. त्या शच्या ऐवजी म किंवा ल किंवा अ का नाही म्हणत आपण, तर श अक्षर गव्हर्न्स युअर मूलाधार चक्र, आणि मूलाधार चक्राचा सगळा जो भाग आहे तो तुमच्या युरिनरी ट्रॅकशी संबंधित आहे. त्या अक्षराने ते चक्र ॲक्टिवेट होतं आणि त्या मुलाला युरिन होते. तर त्या अक्षराचा परिणाम जर त्या लहान मुलावर झाला, मग लोक विचारतात मग मोठ्या माणसासमोर श म्हटल्याने का नाही होत, तर तो एक्स्ट्रोव्हर्ट झालेला आहे. लहान मूल जे असतं ते विकार वासनांनी रहित असतं, त्याला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर काही नसतात. त्यामुळे तत्काल त्या अक्षराचा परिणाम त्याच्यावर होतो. या उलट मोठ्या माणसावर का नाही होत, सगळ्या चिंतांनी, अहंकारांनी आणि काळजीने तो ग्रासलेला आहे, त्याच्यावरती तेवढा परिणाम होत नाही. त्यामुळे आपल्याकडे जे सांगितले, शुद्ध अंतःकरणाने आणि संपूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही जाणकार पुरोहिताकडून जर एखादं अनुष्ठान करून घेतलं, त्याचा परिणाम 100% होतो. आणि याचे अनुभव तुम्हाला जर बघायचे असतील तर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं चरित्र आहे. 100 वर्षापूर्वीच ते होऊन गेलेत, म्हणजे फार 1000 वर्ष मागं जायची गरज नाही आहे. विशिष्ट अनुष्ठानांमुळे विशिष्ट गोष्ट कशी प्राप्त होते एखाद्याला, त्याचा अतिशय चांगले लोकांना आलेले अनुभव त्यांच्या चरित्रामध्ये दिलेले आहेत. म्हणजे स्वामींनी अमुक एक गोष्ट सांगितली, मंद बुद्धीचा तो मुलगा होता, त्याला लक्षातच राहायचं नाही काही, एक मंत्र त्याला लिहून दिला, तो अतिशय मोठा वक्ता झाला त्यानंतर. मग त्यांनी त्याच्या ह्याच्यावरती मात केली की नाही. तर तुम्ही मंत्रांनी, साधनेनी, उपासनेनी तुमच्या जे काही पूर्वकर्म आले त्याच्यावर सुद्धा मात करू शकता, म्हणून कर्मकांडाची योजना आहे. या सदरातला सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही सांगितलं की डॉक्टरांकडे जातो आपण, डॉक्टरांकडे जाताना आपण फाईल घेऊन जातो जुनी, तर एका डॉक्टरांकडे तर अशी पाटी पण होती की तुमचं व्हॉट्सअपचं नॉलेज आणि मोबाईल चपला बाहेर ठेवून या म्हणून. तर ज्योतिषाकडे जाताना अशी काही काळजी घ्यावी लागते का, किंवा असं काही प्रिकॉशन्स आहेत का? ज्योतिषाकडे सर्वप्रथम जावं कसं हे कालिदासाने देऊन ठेवलेलं आहे. सर्वप्रथम काही गोष्टी अशा आहेत जिथे 100% श्रद्धा ठेवून जायला लागतं. तिथे शास्त्र असं सांगतं आहे की मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर भवती तादृशी. म्हणजे मंत्र जो आहे त्याच्यावर तुमची 100% श्रद्धा असेल तर तो मंत्र काम करेल. द्विज, तुमच्याकडे जे गुरुजी पूजेला आलेले आहेत त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे. देवे, देवावरती जर तुम्ही म्हटलं त्या मूर्तीमध्ये काहीच नाही आहे, मातीची मूर्ती, तर ते काम करणार नाही. द्विजे देवे दैवज्ञ, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी. भेषजे म्हणजे डॉक्टर किंवा वैद्य, आणि गुरु जो असतो, या सगळ्यांवरती तुमची जशी श्रद्धा असेल तसं तुम्हाला फळ मिळत असतं असं हे सांगतं आहे. तर त्यामुळे ज्योतिषाकडे सर्वप्रथम जाताना काही नियमावलीसुद्धा दिलेली आहे. म्हणजे कधी रिक्त पाणीर्न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भिषजम मित्रम फलेन फलम आदिशेत असं सांगितलं आहे. म्हणजे रिक्त हस्ते या लोकांकडं कधीही जाऊ नये. राजाकडे जाताना काहीतरी घेऊन जावं जे तुम्हाला परवडेल, साधं फळ असेल. रिक्त पाणीर्न पश्येत राजा, देवता, गुरु, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी, आणि मित्र
यांच्याकडे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा रिक्त हाताने कधी जाऊ नये. त्यामुळे ज्योतिषाकडे तुम्ही जेव्हा जाणार असाल कुंडली दाखवायला, तेव्हा सर्वप्रथम चिकित्सक बुद्धी जी आपली आहे ना, जी आपल्याला पदोपदी आपला प्रॉब्लेम करत असते अनेक वेळेला, ती थोडीशी बाजूला ठेवून अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने काही फळ असेल, मिठाई असेल, ऐच्छिक काही दक्षिणा असेल, ती तुम्ही त्याच्यासमोर पहिली ठेवणं आवश्यक आहे. आणि हे करताना त्याच्या आधी आपल्या घरून जेव्हा आपण निघू तेव्हा आपली जी कुलदेवता आहे, इष्टदेवता आहे, नवग्रह असतील, यांचं स्मरण करून आपण तिथं जायचं आहे की अमुक एक समस्येमध्ये मला काही उत्तर मिळत नाही आहे, ते उत्तर विचारण्यासाठी म्हणून मी जातो आहे, तर आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत, अशी प्रार्थना ईश्वराला करून तुम्ही अतिशय श्रद्धेने तिथे जायचे. आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारायचे असतात तिथे. अशी ही नियमावली कालिदासाने देऊन ठेवलेली आहे ज्योतिषाकडे कसं जावं. ज्योतिषशास्त्रातल्या भ्रामक समजुती असतील किंवा कर्मकांडाची कॉन्सेप्ट काय आहे किंवा कन्फ्युजन्स काय असतात याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती आत्ता मिळाली. तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्यातल्या बहुतांश प्रश्नांना उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि बघत रहा उत्तरे यथा सांग देशपांडे पंचांग. धन्यवाद.